उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात कलिंगडाची मागणी वाढली आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाचं उत्पादन घेण्यात आलंय। लागवडीनंतर अवघ्या 60 ते 70 दिवसात कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत। अर्धापूर तालुक्यातील आमराबाद इथल्या श्रीकृष्ण पवार या तरुण शेतकऱ्याने 1 एकर क्षेत्रामध्ये कलिंगडाची लागवड केली आहे, ज्यातून त्यांना 20 टन कलिंगडाचे उत्पादन होईल अशी आशा आहे। हंगामाच्या सुरुवातीलाच कलिंगडाच्या किलोला 16 ते 17 रुपयांचा भाव मिळत असल्याने त्यातून 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं या तरुण शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नमस्कार, मी श्रीकृष्ण सुभाष पवार, अमराबाद तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून आज सध्या माझ्या शेतामध्ये 1 एकर शेत आहे। त्यामध्ये नाग 60 रुपये व्हरायटी लावलेली आहे। त्याच्यामध्ये आज एकरी उत्पादन म्हणलं तरी 20 टनाच्या आसपास सध्या उत्पन्न होत आहे। आणि सध्याच्या जे मार्केटच्या रेटनुसार जर पाहायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडासा रेट जास्त असून 16 ते 17 रुपयाच्या प्रमाणे सध्याचं रेट चालू आहे। तर त्याच्यानुसार सध्या आपल्याला या एकरी उत्पादनानुसार जर 20 टन जरी माल निघाला आपला शेतामधून एकरी याच्यामधून, तर 20 गुणिले जरी आपण 16 रुपये जरी म्हणलं तरी 3.5 ते 4 लाखाच्या रुपयाच्या आसपास आपल्याला तो भाव मिळत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढा भाव आतापर्यंत कधी मिळालेला नाहीये। पण त्याच्यामुळे शेतकऱ्यांना 1-2 महिन्याच्या पिकामध्ये जे आपल्याला जे उत्पन्न मिळते ते एक नक्कीच याचा कुठेतरी आपल्याला शेतकऱ्यांना फायदा होत आहे। त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना म्हणतो की फक्त जास्त टरबूजाच्या याच्यामध्ये जास्त खर्च न करता 50,000च्या आतमध्ये आपल्याला एकरी उत्पादनासाठी आपल्याला 50,000 किमान तरी खर्च व्हायला पाहिजे। किमान जर आपण याच्यामध्ये 1 लाख रुपयाच्या आसपास आपण जर खर्च केलं तर उदाहरणार्थ भविष्यामध्ये आपल्याला जर भाव जर जास्त लागला नाही तर शेतकऱ्यांना याचा कुठेतरी तोटा होतो। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी टरबूज पिकामध्ये 2 महिन्याच्या पिकामध्ये याच्यामध्ये फायदा पण तेवढाच आहे आणि तोटा पण तेवढाच आहे। सर्व शेतकऱ्यांना फक्त मी एवढं सांगू शकतो की आपण टरबूज शेतामध्ये किमान 50,000 55,000 हार्डली 60,000पर्यंतच आपण खर्च करायला पाहिजे। 80,000पर्यंत आपण जसं आपला तोटा होईल, म्हणजे 80,000पेक्षा जेव्हा आपण जास्त आपला खर्च होईल, जेव्हा दरामध्ये जर भाव कमी असतील तर त्याचा आपल्याला नुकसान होतो। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना यावर्षी दरवर्षीपेक्षा यावेळेस भाव जास्त असल्यामुळे त्याचा फायदा जास्त होतोय। त्याच्यामुळे मी या भावामध्ये खूप समाधान आहे आणि याचा मला चांगला फायदा होत आहे। आणि आज मला 52,000 खर्चामध्ये 3.5 लाख रुपयाच्या आसपास मला याचा नफा मिळतोय। त्याच्याबद्दल मी या भावामध्ये खूप समाधान आहे।